अरे काय एक नंबर घेते तरी बाई. अरे 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 आता तो बघ केवढं झाडावर चढलाय बघ. छोटा मुलगा बघ केवढा झाडावर चढला. हे माहिती काय कसले खांब आहे. अरे हो बरोबर तुम्ही यायचंच पहिले खेळायला. काकी आली. अरे बोल चला आपण खाऊ खाऊया. अरे पण बाहेरचे खाद्यपदार्थ खायचे नसतात ना. तुझ्याकडे कसे पैसे आले? आजीने कालच दिले होते मला. पण बाहेरचे पदार्थ खायचे नसतात ना. पण काकीने तर ते घरी बनवलेले. आता मी चाललो. अरे थांब श्रीरंग. हो की नाही काकी, तुम्ही खाद्यपदार्थ घरीच बनवता ना? हो बरोबर. पण तुम्ही रस्त्यावर बसता ना. आता रस्त्याची कामं चालू आहेत त्यामुळेच वारा पण सुटतो आणि सगळी ती धूळ आपल्या खाद्यपदार्थावर येते आणि तीच आम्ही खातो आणि मग पोटात धूळ जाऊन आमच्या पोटात बसते आणि आम्हाला वेगवेगळे आजार होतात आणि आम्हाला शाळेत पुरेसा पोषण आहार मिळतो. त्याच्यामुळे आम्हाला भूक लागत नाही. बाळांनो, तुमचं म्हणणं मला पटलं. उद्यापासून मी इथे बसणार. थँक्यू काकी.